नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे दोडका जो आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतो। ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। तेल गरम केलं, तेलमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आणि घरगुती असलेला मसाला टाकून तो चांगला फ्राय केला आणि नंतर आपल्या चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर जरा वेळ मी मीठ घातल्यानंतर परतून घेतला। या पद्धतीने मी दोडका कट करून घेते। दोडका असा करायचा कट, त्यानंतर वरतून चारी बाजूने चाकूने असे त्याला 4 रेषा मारायच्या। नंतर नॉर्मल असं मी पाणी घातलं, जास्त पाणी घालायचं नाही आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून 2 चम्मच मी असे कूट घातला। नंतर पाणी आटेपर्यंत हे शिजून द्यायचं। दोडका शिजण्यासाठी फक्त पाणी घातलं, नाही तर मी जास्त पाणी घालत नाही। आणि पाणी आटल्यानंतर कमी गॅस करून फक्त हा दोडका वाफेवर शिजवायचा। नक्की ट्राय करून बघा, कसं चमचमीत आणि टेस्टी लागतो। नक्की मला कमेंट करून सांगा। नंतर थोड्या वेळेस माझ्या मैत्रिणीचा कॉल आला। ही आहे पूजा, माझी मैत्रीण। ही भारतात नसते, ही बाहेर देशात असते, लंडनला। हिला मी पोंगा म्हणजेच आपला बॉबी मी तिला दाखवला। बोलली पूजा तिकडे मिळतो का गं? तर ती बघून खूप खुश झाली ना हसायला लागली। बोलती इथे मिळत पण नाही आणि बघायला भेटत नाही मला। तर तिला खूप लहानपणीच्या आठवणी आल्या। तर ती बोलती भारतात जे आहे ते इकडे नाहीये। इकडे ती बोलत होती की बाहेर आलं तर पाणीपुरी खातो, शेवपुरी खातो, असं काहीतरी दाबेली वगैरे, तसं इथे नाहीये। इथे कसं आहे, आपण इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो तर धाबा स्टाईल जेवण वगैरे असेल फक्त, पण जे आपल्या इथे भेटतं तसं इथे अजिबात नाही। आणि असलं तरी भारतासारखी अजिबात टेस्ट नाही। आणि लास्ट मंथमध्ये ती इंडियामध्ये आली होती, पण मला काही तिला भेटता आलं नाही, कारण तिचं सासर अहमदाबाद आहे आणि ती तिकडे गेली होती, कारण तिच्या सासऱ्यांची डेथ झाली होती। अशा वेळेस भेटता येत नाही आणि तिला येता आलं नाही। तिचं माहेर नाशिक आहे आणि माझं माहेर नाशिक आहे, पण आम्ही दोघी लग्न झाल्यापासून एकमेकींना काय भेटलो नाही। माझ्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले, पण अजूनही मी तिला भेटली नाही। पण आमचा कॉन्टॅक्ट काही तुटला नाही। तीही मला विसरत नाही, मी तिला विसरत नाही।